आपण आता बघतोय की मार्केटमध्ये बऱ्याच घटकांचा फरक पडत असतो, मार्केटमध्ये चढ-उतार असतात। सध्या इराण आणि इस्रायलचं वार थोडं चर्चेत होतं, मागच्या 10-15 दिवस जिकडे तिकडे ती चर्चा होती। मार्केटला काय फरक पडला का याच्यामध्ये? नॉर्मली ती एक रेंज बनली मार्केटची, त्या रेंजमध्येच तो ट्रेड करतोय, अगदी त्याचा फ्लॅग अँड फुल पॅटर्न पण तिथे तयार होतोय ना। त्याने त्याचा लो ब्रेक केला ना टॉप ब्रेक करून वर जाण्याचा प्रयत्न केला। का तर त्या वारचा भारतावर खूप सारा मोठा इम्पॅक्ट नव्हता बिझनेसच्या दृष्टीने, इम्पॅक्ट होता नॉर्मली क्रूड ऑइल वगैरे ह्या गोष्टींवर, परंतु ते युद्ध आटोक्यात आणण्यात आलं। त्याच्यामुळे क्रूड ऑइलचा इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळे जी काही महागाईची झळ बसते ही वाचली गेली। आता वारमुळे काय होईल इकडे फोकस नका करू, कारण ती न्यूज नॉर्मली डिस्काउंट झालेली आहे। कुठलीही न्यूज बाजारामध्ये 4-5 दिवसच काम करते, जसं आपण म्हणतो ना 9चे 9 दिवस असतात, त्या पद्धतीने ही गोष्ट होत असते। त्यामुळे आता बाजाराला दुसऱ्या गोष्टींना फोकस करायचा आहे। रेपो रेट कमी होत आहेत, बाजार आता नवीन हाय बनवायची दिशेने प्रयत्न करतोय, कारण तिची एकदा रेंज ब्रेक केली तर तो तिथून वर जाण्याचा फोकस करेल। त्यामुळे ह्या गोष्टींना आपल्याला थोडं ऑब्झर्व्ह करायचं प्रत्येक वेळी।